म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन 24 तारखेला आलाय. म्हणजे डीजीसीएने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे म्हणून विमान आम्ही हे करतो. ह्या कॉज ऑफ ऍक्शनवर आज एफआयआर व्हावा अशी आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने ती इच्छा त्या ठिकाणी आज पूर्ण होत नाही. दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा एफआयआर का होत नाही असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो. आणि आमचं हेही म्हणणं आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कदाचित तुमचं सुद्धा म्हणणं आहे, आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा. आम्ही लिखित द्यायला तयार आहोत की आम्ही या एफआयआर मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात सांगितल्यात त्या जर चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, आमच्यावर तुम्ही कारवाई करा. पण नाही, यांना ते ऐकायचं नाही. कुठंतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. आणि अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का, हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आणि आम्हाला पडलेला आहे तो कुठंतरी खरा होताना दिसतोय. असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे.